पुणे औंध बाणेर येथील प्रकृती आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक आणि अकॅडमीच्या वैद्य तेजस्विनी भाले मॅडम आहेत आपल्यासोबत. गेली 22 वर्ष पंचकर्म तज्ज्ञ म्हणून त्या काम करतायत आणि पंचकर्म, नाडी परीक्षा या अनुषंगानं रुग्णांना कशा पद्धतीनं तपासलं जातं, या क्षेत्रातले अनुभव काय आहेत, या सगळ्याबद्दल ते आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतायत. वैद्य तेजस्विनी मॅडम, नमस्कार. नमस्कार. तुम्ही मागच्या भागामध्ये नाडी परीक्षेविषयी आणि एकूणच या शास्त्राबद्दल खूप छान माहिती आम्हाला दिलीत. त्याचबरोबर नाडी परीक्षा आणि मग कोणकोणते आजार त्याच्याद्वारे आपण त्याच्यावरती शोध घेतो, त्याच्यानुसार उपचार करतो, याबद्दल आपण बोलत होतो. यातला मधुमेह तुम्ही मागच्या भागात सांगितलात. आता आज कशाबद्दल आम्हाला माहिती मिळणार आहे? आज आपण बोलूया मधुमेहासारखाच खूप मोठ्या प्रमाणात आणि दररोजच्या जीवनामध्ये स्त्रियांमध्येही जास्त प्रमाणात आढळणारा आजार म्हणजे मायग्रेन, ज्याला आपण मराठीमध्ये अर्धशिशी असं म्हणतो. तर स्त्रियांमध्ये असं होतं की डोक्याचा अर्धा भाग हा मेनली दुखायला लागतो. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शूल असतं. त्याचबरोबर नॉशिया, व्हॉमिटिंग, ॲसिडिटी अशी ही लक्षणं असतात. पण जसं मी गेल्या वेळेस म्हणाले की आयुर्वेदाचं निदानशास्त्र हे खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतं. नाडी परीक्षा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली की त्याला अजून खूप डीपली डिफरन्शियल डायग्नोसिस, म्हणजे नक्की खरंच या आजाराला मी काय नाव देऊ किंवा कुठला त्याच्यामध्ये दोषांचा सहभाग आहे हे लक्षात येतं. त्यामुळे आज आपण बोलूया मायग्रेन विषयी. आणि त्याच जोडीला जसं आपण म्हटलं की आपण नाडी परीक्षेविषयी बोलतोय, तर नाडी परीक्षेला इतकं महत्त्व का आहे हे पण मला श्रोत्यांना सांगायला नक्की आवडेल. की नाडी परीक्षा ही आयुर्वेदामध्ये अष्टविध परीक्षा याच्यामध्ये मोडते की 8 महत्त्वाच्या क्लिनिकल एक्झामिनेशन मेथड्स आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं स्थान दिलं आहे ते नाडी परीक्षेला. ज्या अर्थी तिला पहिलं स्थान दिलंय त्या अर्थी ती अतिशय क्रुशियल आहे हे आचार्यांनीच सांगितलंय. आणि जसं म्हटलं की नाडी परीक्षा हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेने येतं. तुम्ही दररोज रुग्ण परीक्षा कशी करताय आणि तुमचा अनुभव कसा आहे त्यानुसार तुम्ही अतिशय योग्य आणि अचूक असं नाडी निदान करू शकता. नाडीचं जे काही निदान आहे हे शरीर आणि मन या दोघांशीही निगडीत असतं. त्यामुळे जेव्हा नाडी वैद्य म्हणून मी निदान करते तेव्हा मला शरीर आणि मन याच्यामध्ये जे काही बारकावे आहेत हे लक्षात येतात. त्यामुळे फक्त वात, पित्त, कफ या तिघांचा असमतोल आहे का आणि त्याच्या जोडीला मनाचा काही भाग आहे, त्या जोडीला आहार विहारामध्ये काय गडबड होतीये, कुठले हेतू आहेत हे सुद्धा नाडी परीक्षेतनं समजतात. त्यामुळे आज आपण जेव्हा बोलू मायग्रेन विषयी तेव्हा लोकांना मायग्रेन माहितीये, पण त्याचं नक्की कारण आणि नक्की शरीरात काय घडलंय की मला मायग्रेनची गोळी खाल्ल्यावर कधी बरं वाटतं आणि कधी नाही वाटत, तर त्याचं कारण आज आपण जाणून घेऊया की ते नाडी परीक्षा कसं तुम्हाला मदत देईल. वा, नक्कीच. तुम्ही आता म्हणालात तसं की खरंच म्हणजे मॅक्झिमम लोकांना हा त्रास असतो आणि मग तेवढ्यापुरती काहीतरी औषधं घेतली जातात, वेदनाशामक गोळ्या घेतल्या जातात. कारण बऱ्याच जणी आता तुम्ही म्हणता विशेषतः स्त्रियांमध्ये जर हा आजार दिसत असेल तर बऱ्याच गृहिणी काम करणाऱ्या असतात, काही गृहिणीच असतात. तर प्रत्येकाचं जॉब प्रोफाईल वेगळं असतं आणि त्यानुसार त्या आजाराला ट्रीट केलं जातं. पण नाडी परीक्षा यासाठी मग कसं काम करते? नाडी परीक्षा करताना आता मी तुम्हाला अगदी छान माझ्या रुग्णांचं उदाहरण देऊन सांगते. म्हणजे मग नाडी परीक्षा केल्यानंतर कसे बारकावे लक्षात येतात आणि प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, आजार त्याचा वेगळा, आणि मग त्यानंतर चिकित्सा ही कशी फायदेशीर ठरते हे आपण बघूया. तर माझ्याकडे एक रुग्ण आलेली होती जी 30शीतली होती आणि जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा नाडी परीक्षा करते. म्हणजे रुग्णाची माहिती घेतली, नाव, वय वगैरे विचारल्यावर पहिल्यांदा मी माझं निदान करते आणि मग रुग्णाला माहिती द्यायला सांगते. त्यामुळे मग मी बायस होत नाही आणि माझं निदान हे योग्य पद्धतीने झालेलं असतं. तर अशीच ती रुग्ण आली जिची मी नाडी परीक्षा केली आणि मी तिला सांगितलं की मला तुझी नाडी जी आहे ती मायग्रेनची लागतीये, तुला मायग्रेनचा त्रास आहे. तर ती चमकली, ती म्हणाली हो डॉक्टर, मी तुमच्याकडे त्यासाठीच आली आहे. तर मग असं झाल्यावरती रुग्णाचाही विश्वास बसतोच की नाडीतनं समजलं, मी तर आतापर्यंत वैद्याला काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे असं झाल्यावरती मग नाडीतले बारकावे लक्षात येतात. आणि मग हे सुरू झालं की तिने मला सांगितलं मी डॉक्टर बरेच वर्ष झाले ऍसिडिटीच्या गोळ्या घेतीये, पित्ताचा त्रास आणि अर्धशिशी याचा संदर्भ आहे, त्यामुळे अशी चिकित्सा चालू आहे पण मला फरक पडत नाहीये. तर हा मला जे काही एपिसोड्स हे पुन्हा पुन्हा येतात. मग तेव्हा मी तिला सांगितलं की अगं तुझ्या नाडीमध्ये जे मायग्रेन मला जाणवतंय पण त्या मायग्रेनचं कारण पित्ताच्या जोडीला वातप्रकोप आहे. त्यामुळे आयुर्वेदाचं निदान हे वेगळ्या पद्धतीने होतं हे मी त्यासाठीच म्हटलं की हा जो मायग्रेन आहे हा पित्ताचा आहे पण तो
तो वातानुबंधी आहे. त्यामुळे वात प्रकोप झाल्यामुळे हे अर्धशिशी किंवा अर्धाव भेदक ज्याला आम्ही म्हणतो ह्याचे एपिसोड्स येतच राहतात. त्यामुळे आता मला कळालं की तिला पित्ताची चिकित्सा देऊन उपयोग नाहीये, मला तिला द्यायची चिकित्सा वाताची आहे. तर तो वात आणि पित्त समतोल येतील आणि मग हा मायग्रेन कमी होईल. त्यामुळे हे असं अचूक निदान झालं आणि त्यानुसार औषधोपचार, पंचकर्म, आहार विहार आपण सांगितला की रुग्णाला लगेच उपशय मिळतो. त्यामुळे हा जो बारकावा आहे हा नाडीतनं समजू शकतो. कारण रुग्ण फक्त लक्षणं सांगणार, वैद्याचं काम आहे. आणि नाडी वैद्याचं तर मग त्याच्यामध्ये क्रुशियल पार्ट आहे की तो इतक्या बारकाव्यानी आणि त्याच्या अनुभवानी तो सांगू शकतो की हे वातामुळे झालेलं आहे. खूप बोलकं उदाहरण आता तुम्ही हे जे सांगितलं ते की म्हणजे लक्षणं जरी तीच असली तरी प्रत्येकामध्ये आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार त्याला वेगळं निदान लागणार आहे, वेगळे उपचार लागणार आहेत आणि हे नाडी परीक्षेमुळे साध्य होतंय. अगदी असंच मी तुम्हाला सांगेन की आता IT सेक्टर हेही खूप विकसित झालंय आणि त्यातलेही अनेक रुग्ण आमच्याकडे येत असतात. आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणूनही आता खरं मायग्रेन सुरू झालंय असं म्हणूया, हायपरटेन्शन आणि डायबिटीसच्या जोडीला. तर असेच एक रुग्ण माझ्याकडे आला होता आणि त्यालाही मी नाडी परीक्षा केल्यानंतर हेच म्हटलं की तुम्हाला डोळ्याला प्रखर उजेड सहन होत नाही का, तुमची खूप चिडचिड होते का आणि तुमची नाडी मला ही मायग्रेनच्या दिशेने जातीये किंवा मायग्रेन आहे अशी जाणवतीये. त्यामुळे तसंच या रुग्णाच्या बाबतीत आहे की हो मॅडम मला याच पद्धतीने जाणवतं, मी IT मध्ये आहे त्यामुळे दिवसभर माझं कम्प्युटरवरही काम असतं, त्यामुळे तो उजेड पण डोळ्याला मला त्रास देतोय. हे उदाहरण ऐकण्यात तर इंटरेस्ट आहेच कारण आजकाल बरीच जण IT मध्ये काम करतायत. सो बऱ्याच जणांना हे रिलेट होऊ शकतं की हा मला हे त्रास आहे. तर याच्यासाठी तुमची नाडी परीक्षेचं शास्त्र जे आहे ते कशा पद्धतीनं उपचार आणि निदान करता याबद्दल ऐकणार आहोत. पण त्याआधी एक मोकळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ॲड एजन्सी प्रस्तुत मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय वैद्य तेजस्विनी भाले मॅडम यांच्याशी. तेजस्विनी मॅडम, खूप इंटरेस्टिंग किस्से, गोष्टी आणि त्याचबरोबर अनुभव तुमच्याकडनं ऐकायला मिळत आहेत. आता IT हा आजकाल सगळ्यात जास्त असणारा आपल्याकडचा जो वर्ग आहे, यामध्ये काम करणारा तरुण वर्ग, यांच्यासाठी तुम्ही खूप उपयुक्त असं काहीतरी केलेलं आहे, याबद्दलही ऐकायचं आहे. पण त्याआधी हे उदाहरण तुम्ही सांगत होतात की नाडी परीक्षेच्या आधारे कसं निदान केलं. तर हा रुग्ण जी मी म्हणते की जो IT सेक्टरमध्ये काम करणार आहेत, मायग्रेनची नाडी आहे हे मी त्यांना सांगितलं आणि त्याच जोडीला त्यांनी मला मग पेशंट लगेच बोलायलाच लागतो की नक्की मी अनेक वर्ष मग त्यासाठी काय चिकित्सा घेतोय, मी काय काय अनेक क्लुप्त्या करून बघितल्या आहेत, तरी सुद्धा मला असे एपिसोड्स येतच असतात. तर हा रुग्ण सुद्धा त्याच चिकित्सेवरती अनेक महिने, वर्ष त्यांनी काढलेले होते. पण नाडी परीक्षा केल्यानंतर असं लक्षात आलं की हा फक्त पित्ताचा आजार नाही, म्हणजे फक्त पित्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, तर कफानुबंधी आहे. मगाशी मी सांगितलं ते वातानुबंधी होतं, वाताचा त्याच्यामध्ये सहभाग होता, या रुग्णामध्ये कफाचा होता. मग अशा वेळेस मला हेतूही लक्षात येतात की कफ प्रकोप झालेला आहे किंवा कफदुष्टी झाली आहे तर ती कुठल्या कुठल्या कारणांनी होऊ शकते. आणि मग त्या रुग्णाला मी विचारलं की तुम्हाला लहानपणी वरचेवर सर्दी होण्याचा त्रास होता का किंवा ॲलर्जिक रायनायटिस आहे का, तर ते सुद्धा रुग्णाच्या नाडीमधनं आपल्याला समजलं की त्याला पूर्व इतिहासामध्ये पण काय त्रास आहेत. त्यामुळे तो इतिहास आणि आजचं मायग्रेन याची पण जोड लावली आणि नाडीमधले व्हायब्रेशन्स लक्षात आले की मग हा आजार पित्ताचा नसून त्याच्या जोडीला कफ पण इन्व्हॉल्व आहे. आता हे समजलं की आपल्याला चिकित्सा देणं अतिशय सोपं आहे, म्हणजे आपल्याला फक्त वेदनाशामक घेऊन उपयोग नाहीये, मला या कफावर पण काम केलं पाहिजे पित्ताच्या जोडीला, हे नाडीतनं आपल्याला लक्षात येतं. आणि मग ती चिकित्सा दिली. आहार विहाराच्या गोष्टी म्हणजे तुमची लाईफस्टाईल, जेवणाच्या पद्धती, आता ते AC मध्ये काम करतात त्यामुळे AC सुद्धा हा एक फॅक्टर असतो की कफ प्रकोप होण्यासाठी. मग या सगळ्या गोष्टी असताना आपण हे निदान दिल्याने लवकरात लवकर निदान होईल आणि थोड्या चिकित्सेने, काही दिवसांच्या चिकित्सेने त्यांना नक्कीच लगेच उपशय मिळालेला आहे. अच्छा, मी आता मगाशी जे विचारलं मायग्रेन बद्दल नाडी परीक्षा कशी काम करते याचे काही अनुभव अजून ऐकायचेच आहेत, पण या IT क्षेत्राचा उल्लेख निघालाच आहे, तर याच्याशी संबंधित तुम्ही जे काम करताय त्याबद्दल पुन्हा एकदा सांगा ना. IT क्षेत्रामध्ये मी काम करते की गेले 8 वर्ष नाडी वैद्य म्हणून आणि नाडी एक्सपर्टीज म्हणून माझे सहकारी आहेत, त्यांनी नाडीचं एक मशीन डेव्हलप केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी त्या ग्राफ्सला अनालाइज करून ते ग्राफ्सचे अर्थ त्यांनी त्यांच्या भाषेत, इंजिनिअरिंगच्या भाषेत सांगितलेत, ज्याला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात याच्याशी जोड लावून, आणि ऑफकोर्स याच्या जोडीला अनेक मोठ्या वैद्यांनी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. आणि त्यावर बेस मग मी रिपोर्ट कार्ड की ही नाडी मला जशी क्लिनिकमध्ये बसल्यावर रुग्णाची
मनाची लागते, तसाच हा नाडीचा ग्राफ कुठल्या दिशेने जाणारा आहे असं करून मी त्याही नाडी कुठल्या आजाराच्या नाडी जाऊ शकते असे इंडिकेशन्स आमच्या या रिपोर्ट कार्ड मधनं देते. नाडी तरिंगिणी असं आमच्या या मशीनचं नाव आहे. आणि गेल्या 9 वर्ष आम्ही खूप चांगल्या पद्धतीने भारतात आणि भारताबाहेरही याचं काम करत आहोत. वा. आणि याचा थेट उपयोग म्हणजे जे हे काम करतायत IT फील्डमध्ये सगळे यांच्या प्रकृतीसाठी होतोय आणि हा प्रकृतीचा मोठा वाटा आहे असं आपण म्हणूयात. मायग्रेन बद्दल अजून काय सांगा? मायग्रेन बद्दल अजून असं सांगायचं तर मला आपण जसं सुरुवात केली मी की स्त्रियांमध्ये मला याचं प्रमाण जास्त आढळतं कारण या स्त्रिया जास्त मायग्रेनची तक्रार घेऊन किंवा त्यांना या सफर होत असतात. तर अशीच एक रुग्ण माझ्याकडे आली होती जिला मी नाडी परीक्षा केली आणि म्हटलं की अगं तुझी खूप चिडचिड होते का, तुला खूप पटकन राग यायला लागलाय का? तर ती लगेच हो म्हणाली कारण मुलांवर आणि मग तो निघतो याचं मला खूप वाईट वाटतं. कारण ही जी काही चिडचिड आहे, हा जो काही राग आहे आणि याचं रूपांतर मग नंतर शिरशूल किंवा आपण पित्त शिरशूल आणि मायग्रेनकडे झालेलं आहे हे नाडीतनं समजलं. पण त्याची कारणं का समजली ही अशी, त्याच्या जोडीला पण आहेत. कारण त्याच्यामध्ये कुठले धातू इन्व्हॉल्व्ह झालेत शरीरामधले हे नाडी परीक्षेतनं कळतं. तर सप्तधातूंमधले कुठले धातू यामध्ये आहेत आणि ते धातू कुठलं काम शरीरात करतात, तर ते काम न करता त्यांची दृष्टी झाली आहे म्हणून ही पण लक्षणं मायग्रेनमध्ये आहेत. हे समजलं की आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं दोषांवर काम केलं जातं तसंच धातूंवर काम केलं जातं. आणि मग धातूंमध्ये मला कुठल्या दिशेला तो धातू आहे, त्या धातूशी मला कुठली औषधं निवड करायची आहे, काय मी पंचकर्म त्यांना करायचं आहे हे मला लवकर उमजतं आणि लगेच आपल्याला तेवढी चिकित्सा दिली की आयुर्वेदाने सुद्धा लगेच उपयोग होतो. असं अजिबात होत नाही की वर्षानुवर्ष चिकित्सा घ्यावी लागते. त्यामुळे निदान योग्य होणं फार गरजेचं आहे. आणि नाडी परीक्षा हे तुम्हाला असं अचूक निदान आणि ते अगदी पिन पॉइंट हे करण्यास नक्कीच मदत करते. त्यामुळे अशीच ही रुग्णा ज्या गृहिणी आहेत त्या असं मायग्रेनचं दुखणं सहन करत करत अनेक वर्ष, मुलं झाल्यानंतर तर 30-40 मध्ये खूप प्रमाण वाढलेलं दिसतं ज्या रुग्णा माझ्याकडे येतात. तर हे असं अचूक निदान झालं तर त्यांना लवकरच उपशय हा मिळणार आहे. नक्कीच.